बघा, रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे. कल्पनाचं वय रमेशच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. जर कल्पनाचं वय 5 वर्षांनी 30 वर्ष होईल तर सुरेशचं आजचं वय किती असा वयवारी या घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, प्रश्नामध्ये रमेश, सुरेश आणि कल्पना अशा 3 व्यक्ती. आता यांची समीकरण स्वरूप वय तयार करायची तर कशी? रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त. उदाहरणार्थ, सुरेशचं वय x जर समजलं तर x ची दुप्पट 2x, दुपटीपेक्षा 2 जास्त, म्हणून रमेशचं वय 2x अधिक 2, सुरेशचं वय उदाहरणार्थ x समजलं. रमेशचं वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त. सुरेशचं जर वय समजा x समजलं तर x ची दुप्पट 2x. रमेशचं वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त, म्हणून इथं अधिक 2. पुढं गणित म्हणते की कल्पनाचं वय रमेशच्या वयापेक्षा 5 जास्त. या कल्पनाचं वय रमेशच्या वयापेक्षा 5 जास्त, म्हणजे रमेशचं वय 2x अधिक 2 आणि 5 जास्त, म्हणून अधिक 5 समोर. याची गोळाबेरीज जर केली लेकरांनो तर 2x अधिक 7, म्हणजे कल्पनाचं हे वय 2x अधिक 7. प्रश्न काय म्हणते? जर कल्पनाचं वय 5 वर्षांनी 30 वर्ष होईल. 5 वर्षांनी लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. 5 वर्षांनी कल्पनाचं वय समीकरण स्वरूप वय, कल्पनाचं समीकरण स्वरूप वय काय बाबा? हे झालं कल्पनाचं आजचं वय. 5 वर्षानंतरचं कल्पनाचं वय, त्यासाठी इथं या समीकरणामध्ये 5 मिळवा, म्हणजे 2x अधिक 7 मध्ये 5 मिळवायचे. का मिळवायचे? कल्पनाचं वय 5 वर्षांनी 30 वर्ष होईल. हे जे दर्शवलेलं आहे लेकरांनो 2x अधिक 7 हे कल्पनाचं आजचं वय आहे. कल्पनाचं 5 वर्षानंतरचं वय किती, म्हणून इथं आम्ही या आजच्या समीकरणात 5 मिळवले. मग आता 2x ही बेरीज किती? 7 आणि 5 12. कल्पनाचं 5 वर्षानंतरचं समीकरण स्वरूप वय 2x अधिक 12. इथं मांडा 2x अधिक 12. कल्पनाचं 5 वर्षानंतर होणारं वय 30 वर्ष. हे कल्पनाचं 5 वर्षानंतरचं समीकरण स्वरूप वय म्हणजेच 30 वर्ष. या दोन्ही राशीतील गोष्टी ॲज इक्वल आहेत. मग आता 2x ला एकटं करा. 30 कड जाताना 12 वजा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. हे काही गणितीय गुणधर्म. मग आता 2x बराबर ही वजाबाकी 18. x ला एकटं करा. 18 कडे जाताना 2 अर्थात भागीला x बराबर हा 9 न गेलेला भाग. x म्हणजे 9 वर्ष. x काय आहे? सुरेशचं वय आहे. मात्र कोणतं? तर आजच. ही आजच किंवा आजची वय यासाठी समीकरण तयार केले. लक्ष द्या. मग सुरेशचं आजचं वय किती? या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर 9 वर्ष. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.